नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 12 पेरिमीटर अँड एरिया क्लास 7 स्टेट बोर्ड महाराष्ट्र. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 46 मधले 4 प्रॉब्लेम पूर्ण केले आणि 5वा प्रॉब्लेम आपला बाकी होता विद्यार्थी मित्रांनो. आपण तो लगेच घेऊया. ओके, तर एक फिगर दिलेली आहे तुम्हाला बाजूला, ही बघा ही फिगर, आणि विचारलेलं आहे फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ द गार्डन विथ मेजर ॲज शोन इन द फिगर अलॉंग साईड. बाजूला एक गार्डनची आकृती दिलेली आहे, मेजरमेंट दिलेलं आहे आणि तुम्हाला पेरिमीटर म्हणजे परिमिती आणि एरिया म्हणजे क्षेत्रफळ अशा दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. तर काढूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, पहिले फिगर व्यवस्थित काढा म्हणजे आपल्याला फिगरवरूनच त्याचा अंदाज येईल. ओके, हा स्क्वेअर आहे. आता ही पण सारख्या मापात, ही जेवढी आहे ना ही तेवढीच आहे. ओके, मग ही पण तेवढीच आहे. थोडंसं माझ्याकडून वाकडं तिकडे येताना बेटा त्या लक्षात ठेवायचं, ते एवढं हे नाही करायचं. ओके, आता बघा अशी एक फिगर आहे आणि ह्या प्रत्येक बाजू, आता ही जी बाजू आहे ही बाजू इथं नावं दिलेली नाही, ही बाजू, ही बाजू, या सगळ्या लेंथ कशा सारख्या करायच्या आहेत. ओके, या पूर्ण सारख्या म्हणजे ते तर किती दिलेलं आहे मेजरमेंट 13 मीटर. आता या खुणा कशाच्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर एक एक रेषा की ही 13 मीटर आहे, तर ही उभी पण 13 मीटर आहे. ही एक खूण दिलेली ना, याचा अर्थ ऑल साइड्स आर कॉन्ग्रंट, इच साइड इज इक्वल, इच साइड इज सेम. कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप. ओके, आता आपण इथं लिहूया विद्यार्थी मित्रांनो. काय लिहिणार आपण? 12 इक्वल साइड्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 इक्वल साइड्स. ओके, 12. इथं प्रॅक्टिस सेट लिहूया, पुन्हा कन्फ्यूज व्हाल. PRACTIC प्रॅक्टिस सेट 46, त्याच्यातलं 5वं गणित. ओके, मग इथं लिहितो मी 12 इक्वल साइड्स विथ लेंथ इज इक्वल टू 13 मीटर. मग सोप्या याच्यात लिहू, पेरिमीटर ऑफ गिवन फिगर म्हणा किंवा पेरिमीटर ऑफ गार्डन म्हणा, जे दिलेलं असेल गार्डन इज इक्वल टू लेंथ किती आहे 13 मीटर आणि इक्वल साईड आहे म्हणजे 12 इंटू 13. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 36 6, हातचे आले 3, 12 1 12, 13 14 15, 156 मीटर ही पूर्ण लांबी. 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13 हे सगळे किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? 156 मीटर. अशा प्रकारे आपल्याला काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो? हे पेरिमीटर मिळालं. आता आपल्याला एरिया काढायचा आहे. मग आपण काय करणार, याच्यामध्ये थोडंसं एक कन्स्ट्रक्शन करूया. याला आपण असं एक मारू, इथे एक असं करूया, इथे पुन्हा एक अशी उभी याला जोडूया आणि इथं. आता बघा, ही अपोजिट साईड्स ही कॉन्ग्रंट आहे म्हणजे ही पण सारखी येईल. हिच्या अपोजिट ही आहे म्हणजे ही पण सारखी येईल. हिच्या अपोजिट ही आहे, ही पण सारखी येईल, ही पण सारखी येईल. म्हणजे किती स्क्वेअर तयार झाले विद्यार्थी मित्रांनो सारख्या मापाचे? 1 2 3 4 5 आणि प्रत्येक स्क्वेअरचं माप सारखं आहे. का सारखं आहे? तर ही 13 आहे, ही 13 आहे, 13. मग इच मेजरमेंट ऑफ इच स्क्वेअर इज सेम. ओके, एरिया इज सेम. मग आपण एका स्क्वेअरचा एरिया काढू आणि त्याला किती आहेत? 1 2 3 4 5, 5ने गुणूया. मग एरिया ऑफ वन स्क्वेअर इज इक्वल टू साइड्स स्क्वेअर. ओके, मग आता लेंथ किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 12 इक्वल साइड्स विथ लेंथ 13 मीटर. मग आपण इथं वाटलं तर साईड इज इक्वल टू 13 मीटर असं एक लिहिलं आणि नाही लिहिलं तर आपण वर लिहिलेलं आहे. ओके, मग 13चा वर्ग. ओके, 13चा वर्ग होतो विद्यार्थी मित्रांनो 169 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर का? मीटरमध्ये दिलेलं आहे म्हणून. आता हे आलं विद्यार्थी मित्रांनो एका स्क्वेअरचं माप 169. मग असं तुम्ही आता प्रत्येकाचं काढत बसाल का? मग दुसऱ्याचं, मग तिसऱ्याचं, 13चं, असे 5 वेळा तुम्हाला गणितं करावं लागतील आणि मग सगळ्यांची बेरीज करावं लागेल. तर आपल्याला सगळ्या स्क्वेअर सारख्या मापाचे, तर 5 गुणिले 169 करू. ओके, मग टोटल एरिया ऑफ गार्डन, टोटल एरिया ऑफ गार्डन
इज इक्वल टू 5 इंटू एरिया ऑफ 1 स्क्वेअर. ओके, त्याच्या आता एक इथे वाक्य लिहा, द टोटल एरिया ऑफ गार्डन इज इक्वल टू 5 इंटू, आपण ते नंतर सांगतो मी, 169. ओके, आता यांचा गुणाकार करूया विद्यार्थी मित्रांनो. 169 मल्टिप्लाय बाय 5. 9 5 45 5, हातचे आले 4, 6 5 30 आणि 4 34, 4 हातचे आले 3, 5 1 5, 6 7 8, 845. ओके विद्यार्थी मित्रांनो, 845 स्क्वेअर मीटर. ओके, स्क्वेअर मीटर. आता टोटल एरिया ऑफ गार्डन 5 इंटू एरिया ऑफ 1 स्क्वेअर. मग इच स्क्वेअर मेजरमेंट किंवा एरिया ऑफ इच स्क्वेअर इज इक्वल. असं एक एरिया ऑफ, इथे जर एक वाक्य लिहिलं, एरिया ऑफ इच स्क्वेअर इज इक्वल, असं एक वाक्य लिहिलं आणि मग याच्यानंतर हे लिहिलं तर आपल्याला थोडंसं समजण्यासाठी सोपं जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोपं गणित आहे. ओके, गणित आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. तुम्ही उत्तर कसं काढतात ना, तुमच्या समजण्यावर अवलंबून आहे. तुम्ही अजून याच्यापेक्षा वेगळ्या मेथडनं काढलं तरी तुम्हाला फक्त उत्तरं सारखी आली पाहिजे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आता याच्या पुढचा जो थेरॉटिकल पार्ट आहे, सरफेस एरिया, आपण तो बघूया. आणि आपण जे बघणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, सरफेस एरिया, हे चांगलं समजून घ्या. 8वीला पण आहे ते सरफेस एरिया काढायचं, बघून घ्या तुम्ही 8वीचं पुस्तक उघडून मेन्सुरेशनमध्ये. त्यानंतर 9वीच्या पण पुस्तकामध्ये आहे तेच सूत्र, तेच गणितं, आणि परत 10वीच्या पुस्तकामध्ये पण आहे तेच सूत्र, तेच गणितं. मग जर प्रत्येक वर्षी आपल्याला सरफेस एरिया येणार असेल तर मग आपण आता चांगलं समजून घेऊया. ओके, तर बघूया आपण आता सरफेस एरिया. ओके, सरफेस एरिया. मग आपल्याला सरफेस एरिया कोणाकोणाचा काढायचा आहे? सरफेस एरिया आपल्याला 2 गोष्टींचा सरफेस एरिया काढायचा आहे. एक क्युबॉइडला मराठीमध्ये इष्टिकाचिती म्हणतात, आणि एक क्यूबला मराठीमध्ये घन म्हणतात. ओके, 2 गोष्टी. आता त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं सरफेस एरियाच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला एक शब्द येणार आहे. आता आपण सरफेस एरियाची जेव्हा व्याख्या बघू तेव्हा आपल्याला एक शब्द येणार आहे, 3 डायमेन्शनल फिगर आणि 2 डायमेन्शनल फिगर. मग आता 2 डायमेन्शनल फिगर काय विद्यार्थी मित्रांनो, ती पण बघूया. 2 डायमेन्शनल फिगर आणि 3 डायमेन्शनल फिगर. ओके, आता 2 डायमेन्शनल फिगर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये फक्त लेंथ आणि विड्थ असते, WIDTH. ओके, मग ह्या कोणत्या आहेत 2 डायमेन्शनल फिगर? या हे बघा, लांबी गुणिले रुंदी म्हणजे रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे, ट्रँगल आहे, या सगळ्या 2 डायमेन्शनल फिगर आहेत. आणि मग 3 डायमेन्शनल फिगरमध्ये काय आहे? या लेंथ आणि विड्थ याच्यापेक्षा वेगळं, याच्यामध्ये लेंथ पण आहे, याच्यामध्ये विड्थ पण आहे, आणि याच्यामध्ये डेप्थ खोली पण आहे. ओके, याच्यामध्ये लांबी आणि रुंदी आहे, याच्यामध्ये लांबी आहे, रुंदी आहे, आणि डेप्थ म्हणजे काय, खोली आहे. खोली म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की ही आकृती आहे, ही आकृती. ओके, ही आकृती. मग ही कोणत्या आकाराची आली विद्यार्थी मित्रांनो? बॉक्सच्या आकाराची आली. म्हणजे हिच्यामध्ये आपण काहीतरी ठेवू शकतो, जिच्यामध्ये काहीतरी सामावू शकतं, ज्याला व्हॅल्यूम आहे, त्याला आपण 3 डायमेन्शनल फिगर असं म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. मग आपण आता ह्या 3 डायमेन्शनल फिगरचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो क्युबॉइड. तर आपण आता क्युबॉइड बघूया. ओके, पहिले क्युबॉइडची व्याख्या बघू. हे समजलं असेल, तो तेवढा शब्द आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कारण 3 डायमेन्शनल आपण वाचून घेतो पण आपल्याला नेमकं 3 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल हे समजत नाही. ओके, तर चला बघूया विद्यार्थी मित्रांनो याची व्याख्या काय होते. बघा, द सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल object is the sum of the areas of
ऑल फेसेस. ऑल फेसेस. फेसेस म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? त्याचं पृष्ठफळ. ओके, त्याचं एक पृष्ठ समजा. आता आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या. आपल्याला ही जी फिगर काढायची आहे, तर द सरफेस एरिया ऑफ एनी, हा सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट इज द सम ऑफ ऑल एरियाज. ऑल एरियाज, सगळे एरिया. आता हे लक्षात घ्या, मी तुम्हाला क्युबॉइड दाखवतो. हा क्युबॉइड आहे. ओके, आता याचा अर्थ बघा. द सरफेस एरिया ऑफ एनी 3 डायमेन्शनल, ही 3 डायमेन्शनल फिगर आहे, याला आपण क्युबॉइड म्हणतो. हे बघा, हा क्युबॉइड. क्युबॉइड. ओके, ऑफ द एरियाज ऑफ ऑल फेसेस, म्हणजे याचा एरिया काढायचा, वरच्याचा, हे वरपृष्ठ आहे, याचा एरिया काढायचा, याचा एरिया काढायचा, याचा एरिया काढायचा, मागच्याचा एरिया काढायचा, याचा एरिया काढायचा, याचा एरिया काढायचा, आणि द सम ऑफ ऑल एरिया, ह्या सगळ्या एरियांची बेरीज करायची, तर टोटल सरफेस एरिया निघेल. ओके, टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? या सर्व पृष्ठांचा एरिया काढून त्यांची बेरीज करायची, त्यालाच आपण सरफेस एरिया म्हणतो. ओके, तर आपण आता सरफेस एरियाचं सूत्र बघूया कसं तयार होतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर याला मिटवू का आता विद्यार्थी मित्रांनो? एक आकृती काढायची मला. आकृती आपण छान काढूया, पुस्तकातलेच नावं देऊया आणि पुस्तकातलंच घेऊया, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये समजा प्रत्येक वेळे व्हिडिओ बघायचा कंटाळा येतो, तर पुस्तक उघडायचं, आकृती असते आणि तेवढी बघून घ्यायची. ओके, आता बघूया आपण एक क्युबॉइडची आकृती काढू विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपी आहे एक आकृती. मी मुद्दाम पुस्तकातली काढतोय, मग नावं पण आपण पुस्तकातली देऊ. ओके, आता नावं देऊया विद्यार्थी मित्रांनो. ए, डी, इथं जी, एच, ई, बी, इथं सी, ए, बी, सी, डी, ई, एफ, एफ, इथं एफ असेल, इथं एफ. ओके, ही बी आहे विद्यार्थी मित्रांनो. बी म्हणजे ब्रीड्थ. ही आहे हाईट, एच, आणि ही आहे एल. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अ क्युबॉइड हॅज 6 फेसेस. याला किती फेसेस आहे विद्यार्थी मित्रांनो? अ क्युबॉइड हॅज 6 फेसेस. ओके, 6 फेसेस, 6 पृष्ठे आहे त्याला. ओके, इकडून एक, इकडून एक, इकडून एक. तुम्हाला दाखवलं ना मी, हे 6 फेसेस. फेस म्हणजे काय? एवढ्या एका पृष्ठाला आपण एक फेस म्हणतो, इकडच्या एका पृष्ठाला दुसरा फेस म्हणतो, इकडच्याला तिसरा फेस म्हणतो, हा चौथा फेस, हा 5वा फेस, आणि हा मागचा 6वा फेस. म्हणजे अ क्युबॉइड हॅज 6 फेसेस. आणि या सगळ्यांचा एरिया काढायचा आपल्याला. ओके, अजून काय विद्यार्थी मित्रांनो? इच फेसेस, हा प्रत्येक फेस, हा फेस, शेप इज रेक्टँगल. इच फेसेस, हा फेस, खालचा फेस, इच फेसेस शेप इज रेक्टँगल. सर्व कोणत्या आकाराचे आहेत विद्यार्थी मित्रांनो? रेक्टँगल आकाराचे. इच फेसेस शेप इज रेक्टँगल. हा प्रत्येक फेस हा शेप. अपोजिट फेसेस आर कॉन्ग्रंट. अपोजिट फेसेस आर कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? एकरूप. म्हणजे आता मी याचं जे क्षेत्रफळ काढणार आहे ते याचं क्षेत्रफळ सारखं राहणार आहे. मी वरच्याचं जे क्षेत्रफळ काढणार आहे ते खालच्याचं क्षेत्रफळ सारखं राहणार आहे. मी याचं क्षेत्रफळ काढणार आहे ते याचं क्षेत्रफळ सारखं राहणार आहे. म्हणजे अपोजिट, याच्या अपोजिट समोरचा, याच्या अपोजिट याच्या समोरचा, याच्या अपोजिट याच्या समोरचा. अपोजिट म्हणजे समोरील. ओके, हे क्लिअर झालं विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण आता तुमचं सूत्र बघूया आपण आता कसं तयार होतं. आता आपण कोणत्या याच्यातून काढणार ते लिहूया. ओके, हे पुस्तकातलं का घेतले आपण नावं? कारण आपल्याला ते समजायला पाहिजे. मग आता बघूया आपण कोणते घेतले. बघून घ्या. याच्यामध्ये एरिया ऑफ रेक्टँगल ABCD, हा वरचा एरिया ऑफ रेक्टँगल ABCD, एरिया ऑफ रेक्टँगल ABCD इक्वल एरिया ऑफ रेक्टँगल कोणता विद्यार्थी मित्रांनो? ह्या ABCDला इक्वल कोणतं आहे? FEGH किंवा
आपण ABCD EFGH EFGH इज इक्वल टू काय विद्यार्थी मित्रांनो, लेंथ इंटू ब्रीड्थ म्हणजे L इंटू बी. कळलं विद्यार्थी मित्रांनो हे कसं आलं. ओके, म्हणजे कोणता एरिया झाला, ABCD वरचा आणि हा EFGH खालचा, हे अपोजिट आहेत आणि दोघांचं L इंटू बी. आता पुढचा कोणता आहे ते बघूया, ADGF. ओके, एरिया ऑफ रेक्टँगल कोणतं घेतलं विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या नंबरला ADGF इज इक्वल टू, आता ADGF याचं कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो, BCHE. तुम्ही कोसही घ्या, BCHE एरिया ऑफ रेक्टँगल. तुम्ही कसंही नाव ठेवा, कोणी CHEB लिहिल, कोणी BCHE लिहिल, कोणी EHCB लिहिल, BCHE. आता इज इक्वल टू B इंटू H. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता झालं, बाजूचे झाले, वरचे झाले. आता इकडचं समोरचं म्हणजे ABEF एरिया ऑफ, पण आपण पुस्तकातलं लिहूया पहिले नाव म्हणजे तुम्हाला कळेल. एरिया ऑफ रेक्टँगल 3 नंबरचं CHGD हा घेतला. ओके, CHGD इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल हा CHGD घेतला. मग तिकडचा कोणता आहे, ABEF आणि L याची L इंटू बी. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात येतं आहे का, बघा L इंटू H येईल विद्यार्थी मित्रांनो, L इंटू H येईल. ओके, हे L आपण उभं घेतोय ना, हे H आहे. ओके, L इंटू H. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय किती रेक्टँगल आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे L इंटू बी किती वेळा, 2 वेळा. B इंटू H किती वेळा, 2 वेळा. L इंटू H किती वेळा, 2 वेळा. मग एक सूत्र सोपं, आपण आता सूत्र डायरेक्ट लिहून टाकू विद्यार्थी मित्रांनो. 2 इंटू LB, 2 वेळा LB आहे, 2 इंटू LB आपण डायरेक्ट लिहू. एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू LB किती वेळा विद्यार्थी मित्रांनो, 2 वेळा. म्हणजे 2L इंटू B प्लस हे पण 2 वेळा आहे, B इंटू H प्लस L इंटू H. हे असं तयार झालं विद्यार्थी मित्रांनो हे सूत्र. शेवटी LB L इंटू बी, LB म्हणजे काय, L इंटू बी. शेवटी जसं सूत्र तयार झालं तसं आपण घेतलं. ओके, आता आपण ज्यावेळेस सरफेस एरिया काढणार त्यावेळी आपण ह्या सूत्राचा वापर करणार. मग हे सूत्र कसं म्हणायचं, एरिया ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. सोपं आहे ना, हे बघा असं म्हणायचं आहे, LBH 2 इन ब्रॅकेट LB BH LH. ओके, असं वाचायचं आहे सूत्र. तर चला आपण आता पुढचं बघूया, एरिया ऑफ क्यूब. आता एरिया ऑफ क्यूब सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. एरिया ऑफ क्यूब, मला वाटतं मी याचा एक बेसिक कन्सेप्टचा मला वाटतं व्हिडिओ टाकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 8वीच्या मेन्सुरेशन धड्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी क्यूब आणि क्यूबॉइडचं फिगर काढून परत आता डबल चाललं आपलं आहे. ओके, आता सरफेस एरिया ऑफ क्यूब, सरफेस एरिया ऑफ क्यूब. आता हे अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता याचं सूत्र खूप सोपं आहे. बघा आता सरफेस एरिया ऑफ क्यूब कसा काढायचा आपल्याला. क्यूब म्हणजे काय, याचं हे सगळं सारख्या मापाचं राहतं. हे पृष्ठ, हे जी लांबी आहे तीच ही पण आहे, ही पण आहे आणि ही पण आहे. आणि हे जे पृष्ठ काढणार आहे मी हे पण सारख्या मापाचं आहे. टोटल म्हणजे पूर्ण टोटल हे जे आहे हा झाला क्यूब. याच्यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, हा इकडचा पृष्ठ, खालचा पृष्ठ, वरचा पृष्ठ, खालचा पृष्ठ, सगळे पृष्ठ सारख्या मापाचे आहेत. ओके, म्हणजे ऑल फेसेस आर इक्वल मेजरमेंट. ओके, सगळे फेसेस कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो, सारख्या मापाचे आहेत. मग ही काय आहे, यल आहे. आता याच्यामध्ये ही बी आहे पण ही यलच आहे, सारखे ना, मग ही पण यल आहे, सर्व यल आहेत विद्यार्थी मित्रांनो. या
क्यूब म्हणजे काय की सर्व पृष्ठांची लांबी रुंदी सगळं सारख्या मापाचं आहे. ओके, मग आता हा स्क्वेअर झाला, हा स्क्वेअर झाला, मग तो स्क्वेअर झाला. मग किती स्क्वेअर झाले विद्यार्थी मित्रांनो? 6 स्क्वेअर झाले. म्हणजे यल स्क्वेअर प्लस यल स्क्वेअर प्लस यल स्क्वेअर प्लस यल स्क्वेअर प्लस यल स्क्वेअर 1 2 3 4 5 आणि प्लस यल स्क्वेअर म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब या सगळ्यांची बेरीज केली तर मग हे किती आहे? 1 2 3 4 5 6 म्हणजे आपण काय करू 6 यल स्क्वेअर म्हणजे एरिया ऑफ सरफेस एरिया ऑफ क्यूब. हे सोपं आहे. सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 यल स्क्वेअर. ओके विद्यार्थी मित्रांनो, याला जास्त आता आपण पहिलं डिटेलमध्ये बघितलं, याला काहीच अवघड नाही आहे. याची लांबी रुंदी उंची सगळं सारखं आहे, त्यामुळे सगळ्या बाजू यल आहेत. मग एका स्क्वेअरचं क्षेत्रफळ यल वर्ग, दुसऱ्याचं पण यल वर्गच, तिसऱ्याचं पण यल वर्गच, चौथ्याचं पण यल वर्गच, मग 6 एल वर्ग. ओके, म्हणजे क्यूबचा जर सरफेस एरिया काढायचा असेल तर 6 एल वर्ग आणि क्युबॉइडचा काढायचा असेल तर 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. हे दोन सूत्र व्यवस्थित ठेवा. लगेच तयार राहा. आपण पुढच्या प्रॅक्टिस सेटला जेव्हा घेऊ विद्यार्थी मित्रांनो तेव्हा कंप्लीट या दोन सूत्राचा वापर करून एकूण एक गणिताचं उत्तर कसं काढलं जातं ते बघूया. बाय विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा.